तपस्या आणि उर्वशी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक तर सुरूच होती. काही लपलेली सत्य, गैरसमज आणि अहंकार यांच्यामुळे दोघींमधला तणाव अजून वाढत जात होता. दुसरीकडे सम्राटला उर्वशीबद्दल धक्कादायक माहिती मिळाली होती. त्याने शांतपणे एक मोठी चाल आखली होती. ऍड शूटच्या वेळी सगळं सुरळीत सुरू असताना अचानक वातावरण बदलून गेलं होतं, ज्याची भीती उर्वशीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागली होती. तपस्या नुकतीच अंघोळ करून बाथरूमच्या बाहेर आली. तशी अचानक उर्वशी तिच्या समोर आली. दोघींची धडक होता होता राहिली. अगं बाई, हळू ना, इतकी काय घाई आहे तुला? तसं पण सगळे सोबतच जातो ना रोज. पण तपस्याच्या या बोलण्यावर लक्ष न देता तिचं लक्ष दुसरीकडेच होतं. तिचं लक्ष होतं तपस्याच्या गळ्यावर. तिची नजर फॉलो करून तपस्याने सुद्धा स्वतःच्या गळ्याकडे पाहिलं आणि आता तिला स्वतःची चूक समजली. तिच्या गळ्यावर 2 ठिकाणी लव्ह बाईट्स दिसत होते. रात्री ते कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून तिने फुल नेकचा ड्रेस घातला होता. पण अंघोळ करून बाहेर येताना मात्र ती गळ्याभोवती टॉवेल गुंडाळायला विसरली. तपस्याने तिच्या नजरेला इग्नोर केलं आणि सरळ तिला क्रॉस करून तिथून निघून जाऊ लागली. वेट तपस्या. झालं, आता या रंभा उर्वशी मधली सीआयडी जागी होईल. हे सम्राट पण ना स्वतःची कामं करून घेतात आणि मला फसवतात. तपस्या, तुझ्या गळ्यावर हे निशाण कसले आहेत? 1 मिनिट, पण मी या रंभा उर्वशीला का घाबरते? होय, हॅलो, तुझ्याशी बोलते मी. सांग ना, हे नक्की काय आहे? काही का असे ना, त्याचा तुझ्याशी काय संबंध? तू कामाशी काम ठेव ना. ओ, मतलब 100 चूहे खा के बिल्ली हज को चली. तपस्याने उर्वशीकडे पाहिलं तर उर्वशी चेहऱ्यावर उपहासात्मक हसू ठेवून तिच्याकडे बघत होती. उर्वशी, नक्की काय म्हणायचंय तुला? अगं, मला तर तू खूप लेक्चर देत होतीस ना. आता स्वतः केलेलं चालतं का हे सगळं? हे बघ उर्वशी, तुला जे बोलायचंय ते स्पष्टपणे बोल. तुझं हे कोड्यातलं बोलणं कळत नाही मला. ठीक आहे, मग स्पष्टच बोलते. तुझं असं म्हणणं आहे ना की माझी सम्राट सरांवर वाईट नजर आहे? फक्त म्हणणं नाहीये, मला माहिती आहे की तुझी सरांवर वाईट नजर आहे. चल, मी मान्य करते की माझी सरांवर वाईट नजर आहे. माझ्या मनात चोर आहे, मी स्वार्थी आहे. पण तू तरी कुठे धुतल्या तांदळाची आहेस? अनमॅरिड आहेस ना तू? मग हे काय? कालपर्यंत तरी तुझ्या गळ्यावर काही नव्हतं, मग एका रात्रीतून हे कसं काय आलं? खरं खरं सांग, ऑफिस मधलाच आहे की काय कोणी? तेव्हा कुठे तपस्याला तिच्या बोलण्याचा अर्थ कळाला. पण तपस्याला तिच्या त्या जजमेंटने काहीच फरक पडला नाही. उर्वशीचं डोकं कुठपर्यंत पळू शकतं याचा आता तिला चांगलाच अंदाज आला होता. काय ग तपस्या, गप्प का झालीस? मला लेक्चर द्यायला तर भलं मोठं तोंड उघडतं तुझं, आणि आता स्वतः हे सगळं केलेलं चालतं का?
बाय द वे, तुझ्या घरी माहिती आहे का हे सगळं, की त्यांना अंधारात ठेवूनच चाललंय हे? उर्वशी पुन्हा तिच्या गळ्याला हात लावणार. तितक्यात तपस्याने हवेतच तिचा हात पकडला आणि जरबी नजरेने तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं. तुझ्यासारखा चोर नाहीये माझ्या मनात. मी जे करते खुल्लम खुल्ला करते. आणि हो, काल रात्री होते मी एका व्यक्तीसोबत. त्या व्यक्तीबद्दल माझ्या घरच्यांना पुरेपूर कल्पना आहे. त्यांना आमच्या नात्याचा काहीच प्रॉब्लेम नाही. आणि मी फक्त लेक्चर देत नाही, त्या गोष्टी स्वतः सुद्धा अंमलात आणते. ज्या मुलाबरोबर माझं रिलेशन आहे तो पूर्णपणे माझा आहे. मी दुसऱ्यांच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवत नाही, माझ्याच प्रॉपर्टीवर हक्क दाखवते. हा, फरक आहे तुझ्यात आणि माझ्यात. तेव्हा तुझी ही प्रश्नोत्तरं पॉकेटमध्ये घाल आणि चल सटक इथून. काय ग तपस्या, खूप माज आहे ना तुला स्वतःवर? नाही, तुझा हा माज मोडला ना तर नावाची उर्वशी नाही मी. असं ठीक आहे, मग स्वतःसाठी दुसरं नाव शोधायला सुरुवात कर. बरं, मी काही सजेशन्स देऊ का? उर्वशीपेक्षा ना स्वीटी, टीटी, किटी, नाहीतर मग संध्या, यातलं जे नाव आवडेल ते ठेव. मग स्वतःची वेगळी लिस्ट बनव. माझा हा माज मोडणारा अजून जन्माला यायचाय. तपस्या बोलून तिचं आवरायला निघाली, पण तिच्या तोंडून संध्या नाव ऐकून उर्वशीला मात्र दिवसा तारे दिसू लागले होते. हॅलो सर, तुम्ही ज्या मुलीची माहिती मागवली होती ती तुम्हाला मी शेअर केली. ठीक आहे, तुला तुझे पैसे मिळून जातील. थँक्यू सर. समोरच्या व्यक्तीने फोन ठेवून दिला. तसं सम्राटने त्याचं व्हॉट्सअप ओपन केलं. त्याने पाठवलेली सगळी माहिती बघू लागला. पण जसा जसा तो स्क्रोल करत खाली जात होता तसं तसं त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बदलत होते. तपस्या जे उर्वशीच्या मागे लागली होती ते काही चुकीचं नव्हतं. उर्वशी खूप मोठी फ्रॉड होती. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं वापरून तिने बऱ्याच लोकांना फसवलं होतं. खास करून तिचं टार्गेट असायची श्रीमंत मुलं, ज्यांना स्वतःच्या सौंदर्याच्या जाळ्यात फसवून ती लुटायची. करण पण त्यातलाच एक होता. आधी त्याच्याकडे चांगली नोकरी होती, पैसा होता, तोपर्यंत ती त्याच्यासोबत होती. पण नंतर तिला त्याच्यापेक्षा जास्त श्रीमंत मुलगा मिळाला. तसं तिने त्याला सोडून दिलं. पण त्याचं तिच्यावर जीवापाड प्रेम असल्यामुळे तो तिला मनवण्याचा प्रयत्न करायचा. पण ती मात्र त्याला स्वतःच्या हातातलं खेळणं समजून त्याच्याशी खेळत होती. बाकीच्यांना जरी तिने वेगवेगळी नावं सांगितली असली तरी उर्वशी हे तिचं खरं नाव होतं. तिने सम्राटच्या कंपनीमध्ये सबमिट केलेले डॉक्युमेंट्स हे तिचे रिअल डॉक्युमेंट्स होते. करणला तिने संध्या या नावाने फसवलं होतं. आणि इतर जे तिचे काही पास्ट रिलेशन्स होते त्यामध्ये सुद्धा तिने वेगवेगळी नावं वापरून वेगवेगळ्या व्यक्तींना फसवलं होतं. ते पण फक्त पैशांसाठी. तपस्या वॉज राईट. ही उर्वशी चेहऱ्यावरून जितकी भोळी दिसते तितकी नाहीये. या कंपनी सोबत तरी तिने अजून काहीच फ्रॉड केला नाहीये. त्यामुळे मी तिच्यावर काही ऍक्शन घेऊ शकत नाही. पण हो,
तिचं पित्तळ उघडं पाडण्यासाठी एक मात्र नक्कीच करू शकतो. त्याने लगेचच तपस्याने पाठवलेल्या करणचा नंबर डायल केला. दुसऱ्या दिवशी सर्वजण वेळेत कामावर पोहोचले. आज एक ऍड शूट होणार होते. त्यासाठी सगळी तयारी केली गेली होती. सर्वजण आपापल्या कामात व्यस्त होते. पण आज सम्राटचं उर्वशीवर बारीक लक्ष होतं. ती मध्ये मध्ये तपस्याला बघून जे लुक्स देत होती ते आज त्याने सुद्धा ऑब्झर्व केलं होतं. आणि ते बघूनच त्याचा पारा वाढला होता. उर्वशी, फक्त थोडा वेळ. त्यानंतर तू कोणाला तोंड दाखवायच्या पण लायकीची राहणार नाहीयेस. सम्राटने कालच तपस्याला उर्वशीबद्दलची सगळी कल्पना दिली होती. त्यामुळे ती सुद्धा आता करणच्या येण्याची वाट बघत होती. सगळ्यांसमोर तिचा खरा चेहरा उघडा पाडण्यासाठी तपस्या खूप एक्साइटेड होती. तिने एकदा सम्राटकडे पाहिलं. सम्राटने नजरेनेच तिला इशारा केला. तशी तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली. तिचा सम्राटवर पूर्ण विश्वास होता. त्याने जर एखादी गोष्ट मनावर घेतली तर त्याची विल्हेवाट लावल्याशिवाय तो सोडत नाही, हे तिला चांगलंच माहिती होतं. त्यामुळे आता ती निश्चिंत होती. दुपारपर्यंतचं काम चांगलं झालं होतं. काही वेळातच लंच ब्रेक होणार होता. तितक्यात एक गाडी त्यांच्या ऍड शूटच्या ठिकाणी येऊन पोहोचली. गाडीच्या हॉर्नमुळे सगळ्यांचं लक्ष त्या गाडीकडे वेधलं. गाडी थांबली आणि त्यातून एक व्यक्ती गाडीच्या खाली उतरली. पण जसं उर्वशीचं लक्ष त्या व्यक्तीकडे गेलं तसे तिचे डोळे आश्चर्य आणि भीतीने मोठे झाले. करण, आपसुकच तिच्या तोंडून शब्द निघाले. खाली उतरताच त्या व्यक्तीने सगळीकडे नजर फिरवली. एका व्यक्तीकडे बघून त्याची नजर जागीच थांबली. तसा तो त्या व्यक्तीच्या दिशेने चालत निघाला. पण जसा तो उर्वशीच्या दिशेने चालत येत होता तसं तसं भीतीने तिचे हार्टबीट्स वाढत चालले होते. हा इथे कसा आला? आणि याला कोणी सांगितलं की मी इथे? ग्रेट सम्राट, अब बजेगा इसका बैंड बाजा बारात साथ में. आज फायनली तपस्याच्या आत्म्याला शांती मिळणार होती. करण उर्वशीच्या समोर येऊन उभा राहिला. पण तो काही बोलणार तितक्यात उर्वशीने त्याचा हात पकडला आणि त्याला त्याच्याच गाडीच्या दिशेने घेऊन जाऊ लागली. त्या दोघांना जाताना बघून बाकीच्यांना वाटलं की तिच्या कोणी ओळखीचा असेल, म्हणून सगळ्यांनी त्यांना इग्नोर केलं आणि सर्वजण पुन्हा आपापल्या कामाला लागले. सम्राट आणि तपस्याचं लक्ष मात्र त्या दोघांकडेच होतं. नमस्कार जत्रा, कसे आहात सगळे? आजच्या आपल्या प्रसिद्ध कमेंट्सच्या सेशनमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक खास गोष्ट आहे. आजची पहिली प्रसिद्ध कमेंट आहे बाळासाहेब गिड्डे यांच्या आयडी वरून. खूप खूप छान भाग आहे.
त्या दोघांची प्रेमाची लुटूपुटूची भांडणं अमेझिंग. प्रेमात जर छोटी मोठी भांडणं रुसवा फुगवा होत नाही तर त्या प्रेमाला मज्जा येत नाही. उलट या रुसव्या फुगव्यामुळे प्रेम अजून बहरतं. पण प्लीज त्यांच्यातली भांडणं मिटू द्या. हॅपी वुमन्स डे. तुमच्या या सुंदर प्रतिसादासाठी खूप खूप धन्यवाद. तुम्हाला हा भाग आवडला, त्यातली दोघांची लुटूपुटूची भांडणंही आवडली, हे ऐकून खूप आनंद झाला. काळजी करू नका, त्यांची भांडणंही योग्य वेळी मिटतील. तुम्हालाही मनपूर्वक हॅपी वुमन्स डे. पुढची कमेंट आहे ललिता आढाव यांची. अशी कशी ग तप्पू, दरवेळी त्याच्या थापांना भूलतेस. दोनों ही टेढ़े है पर हमारे है. लॉट्स अँड लॉट्स ऑफ लव्ह टू माय डिअरेस्ट समस्या अँड हॅट्स ऑफ टू द ब्रिलियंट रायटिंग अँड ब्युटिफुल व्हॉइस. खूप खूप धन्यवाद तुमच्या इतक्या सुंदर कमेंटसाठी. तुमचं हे प्रेम आणि सपोर्ट असाच कायम राहू द्या. समस्या तुम्हाला इतक्या आवडतात हे ऐकून खूप भारी वाटलं. लॉट्स अँड लॉट्स ऑफ लव्ह टू यू टू. नेक्स्ट कमेंट आहे वैशाली केसरकर यांच्या आयडीवरून. दोघेही अगदी तोडीस तोडत, खूपच भारी. खूप खूप धन्यवाद वैशालीजी. सम्राट आणि तपस्या दोघेही एकमेकांना तोडीस तोड असल्यामुळे त्यांच्या नात्याची मजा अजून वाढते. पुढची कमेंट आहे @749 वेनम यांच्या आयडीवरून. या दोघांच्या रोमॅन्स पेक्षा मला यांची भांडणं बघायला खूप आवडतात. काय डायलॉग मारतात दोघी. तपस्या तिखट मिरची तर सम्राट त्याच मिरचीचा ठेचा आहे. खरंच करावं तितकं लेखिकेचे कौतुक कमी आहे. प्रत्येक पात्रासाठी वेगवेगळे डायलॉग. पात्र पण काही एकसारखी नसतात तुमच्या कथांमध्ये. अगदी कुठून कुठून शोधून आणल्यासारखी पात्र आहेत, एकदम नग. त्यांच्यातले प्रत्येक डायलॉग्स हे नवीनच असतात. इतकं कसं सुचू शकतं बरं. बाकी आजचा भाग खूप छान होता. असंच छान छान कथा लिहित राहा. वी आर ऑलवेज विथ यू. अरे वा, इतकी सुंदर आणि मनापासून लिहिलेली कमेंट वाचून एकदम झणकाच बसला. तपस्या तिखट मिरची आणि सम्राट तिचाच ठेचा, ही तुलना तर जबरदस्त आहे. खरंच त्यांच्या रोमॅन्स पेक्षा भांडण अजून मजेशीर वाटतं. तुम्हाला त्यांचे डायलॉग्स आणि पात्र इतकी आवडतात हे ऐकून आम्हाला भारीवाली फिलिंग आली. तुम्ही सोबत आहात म्हणूनच नवनवीन पात्र आणि डायलॉग सुचत राहतात. खूप खूप धन्यवाद. शेवटची प्रसिद्ध कमेंट आहे साक्षी तांबे यांची. आजचा भाग खूप छान होता ताई. खूप खूप धन्यवाद. आजचा भाग तुम्हाला इतका आवडला हे ऐकून खूप आनंद झाला. असंच सोबत राहा आणि तुमच्या प्रतिक्रिया देत राहा. खूप खूप प्रेम. अशा रीतीने आपल्या प्रसिद्ध कमेंट्सचा हा सेशन इथेच समाप्त झालाय. पण अजूनही एक महत्वाची गोष्ट राहिली. कालच महिला दिन होऊन गेला. तसं तर रोजच महिला दिन सेलिब्रेट केला गेला पाहिजे. कारण स्ट्रॉंग, स्मार्ट, केअरिंग आणि ॲम्बिशियस महिला म्हणजे हे सगळंच. आमच्या सगळ्या सुंदर आणि प्रेरणादायी मैत्रिणींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. म्हणूनच आज प्रसिद्धी क्रिएशन्स खास तुमच्यासाठी महिला दिन स्पेशल एक खास प्रश्न विचारते. तुम्हाला स्वतःबद्दल सगळ्यात जास्त अभिमान कशाचा आहे? स्वतःसाठी थोडा वेळ काढून स्वतःबद्दल विचार करा आणि सांगा. आम्ही आमच्या सखीच्या स्वाभिमानी अनुभवाची वाट बघत आहोत.